अशी बारामतीची लढत देखील तिकडे आहे। तुझ्याकडनं अपडेट घेतच राहू। तुर्तास जाऊया कृष्णा केंडे यांच्याकडे। कृष्णा, तिकडची एकूणच मराठवाडा आणि संभाजीनगर वगैरे या सगळ्या ज्या महत्त्वाच्या जागा आहेत तिकडची काय अपडेट आहे कृष्णा? एक अत्यंत महत्त्वाची अपडेट ही आहे की रावसाहेब दानवे हे जवळपास 200 मतांना पिछाडीवर आहेत। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांना पिछाडीवरती टाकत संदीपान भुमरे हे 7000 मतांनी आघाडीवरती गेलेले आहेत। हिंगोलीमध्ये स्टिकर हे या ठिकाणी पुन्हा एकदा आघाडीवरती गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि त्यानंतर जर आपण एकंदरीत म्हाडा आणि इतर मतदारसंघामध्ये जरी अपडेट आपण पाहिली तर त्या ठिकाणची देखील अपडेट आपण देऊयात। त्याचबरोबर एकंदरीतच रित्या मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा प्रकारची काट्याची टक्कर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। आणि संदीपान भुमरे आता आघाडीवरती आहेत तर जालन्यावरून या ठिकाणी रावसाहेब दानवे पिछाडीवरती गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर ओमराजे निंबाळकर यांची सुरुवातीच्या फेरीपासूनच या ठिकाणी आघाडी पाहायला मिळते, ती 50,000पेक्षा पुढे गेलेली आहे। अश्विन, धन्यवाद कृष्णा, या माहितीबद्दल अपडेट वेळोवेळी जाणून घेतच राहू। तर मराठवाड्यातले चित्र आपल्याला कृष्णाने सांगितलं। इकडे अपडेट येते रावसाहेब दानवे 3,000 मतांनी रावसाहेब दानवे हे पिछाडीवर आहेत। जालन्यामधली अपडेट तर बीडमधून पंकजा मुंडेंची पिछाडी आहे जी 1300 मतांची आहे। सध्याची पिछाडी 1300 मतांची आहे। संभाजीनगरमध्ये तिहेरी लढत, तिरंगी लढाई, संदीपान भुमरे सध्या पुढे आहेत। मगाशी इम्तियाज जलील पुढे होते, आता संदीपान भुमरे हे पिछाडीवर आहेत। तर तिकडे रजत वशिष्ठ आपल्याला अपडेट येत आहेत।